सो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असताल. तर आम्ही बाहेर चाललो, तुम्हाला सांगतोच कुठे चाललो कुठं नाही. आज आनंद, कारण की आम्हाला मुंबईला जायचा प्लॅन जो होता ना तो आनंदने कॅन्सल केला. तर मला बोलले मी तुला एका जागेवर घेऊन जातो. तर आता काय माहिती कुठे घेऊन चालले ते बघू आपण, तर मलाही तुम्ही नाही माहिती. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, मी तुम्हाला दाखवतो कुठं चाललो आपण. चला. तुम्हाला एकदा तनुजाचा लुक दाखवतो. हे आणि आनंदचा पण लुक तुम्हाला दाखवते. हे बघा, बघा, त्या दिवशी हे शर्ट घ्या. शर्ट घेतलेलं आनंदने. मी म्हटलं हे वाला वेअर करून चला. चालायचं. हा चला. चल गाडीत काढू आपण, पार्किंग इकडे नाही इकडं. काय माहिती आता कुठे घेऊन चालले. नशीब फक्त जाऊस तर पाऊस नाही आला पाहिजे. मला हेअरस्टाईल काय समजतच नव्हती, कशी करू काय करू. ऍक्च्युअली मला कर्ल्स करायचे होते, पण हे मला बोलले आता एवढा टाइम नाही, तर मग मी स्ट्रेट केले फक्त आणि निघाले. तर पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस आला का सगळं झालंय ना ना. सगळा प्लॅन चौपट काय झाला. माहित किती लांब आहे तेही मला माहित नाही. तर चला बघू आता. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत कुठे? हॉटेलला. हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आता तुला काय मागायचे ना ते मागव. आता काय खायचे तर बघू, स्टार्टर मागू आधी. चला, पहिला आपण स्टार्टर मागूया. आणि हॉटेल एवढं भारी ना फ्रेंड्स, दाखवतो तुम्हाला थोडंसं. इथे एवढा छान माहोल असतो ना दररोज. आता थोडस कसं आहे, पावसामुळे ना फॅमिली वगैरे थोडस बाहेर कमी पडते. हा. बट हॉटेल खूप छान आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवते हॉटेल, तुम्हाला यायचं असेल तर. मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघू शकता फ्रेंड्स, हॉटेल किती छान आहे. मी पण तू तर आहेच ना. स्टार्टर मागू आपण पहिले. मागव, तुला काय मागायचं. तर फ्रेंड्स, मला लुक कसा वाटतं मला सांगा. आनंद मला बोलते ते अशी हेअरस्टाईल कशी दिसते ना चांगली. मग तू नेक्स्ट हेअरस्टाईल करायची ना, वेगळी वाली. कोणची वेगळी? ती गेल्या वेळेस केली होती मग आपण. ते तो आउटफिट तसा होता, फुल वन पीस होता. हा शॉर्ट वन पीस आहे ना, तर या अकॉर्डिंग असं छान दिसतंय. मग कशी दिसते? आणि मी लग्नाआधी नेहमी माझं फिक्स हेअरस्टाईल आहे. बर्थडे मध्ये म्हणा, कुठे लग्नामध्ये म्हणा. लग्नामध्ये तुम्ही केस ओपन नसेल सोडत, पण कधी बर्थडे वगैरे असलं तर असंच. आनंदला शेडले छान दिसतंय ना. मस्त दिसत. भूक लागली का? भूक लागली का? भुकले लागली दाबून खायचं आता. आता. आणि घरी जाऊन असतो आरामात झोपायचं. तोपर्यंत पेप्सी आली. पॅप्सी पिऊया आपण, थोडं स्टार्ट करूया. ठीक आहे. तर आपलं हे स्टार्टर पेप्सी मागवली. आणि इथे बघा, हे मच्छरचं दिसतंय का? याच्यात मच्छर गेला का चट 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 असा असा आवाज येत आहे ना आनंद. तडपतोय मच्छर. मला द्या ना याच्यात थोडस. मला द्या ना. दिलंय ना. एवढीच ते पिऊन घे पहिलं. स्वतः एवढं मोठे घेतलं आणि मला एवढीच दिले. अरे ते पहिलं पिऊन गेलं की देतो तुला दुसरं पण. पहिल्या स्टार्टर मध्ये आलेले आहे हे पापड. आवडतं ना तुला पापड? ते बोलले जोपर्यंत बाकीचं होत नाही. रेडी होतोय ऑर्डर तोपर्यंत तुम्ही असे नका बसू. आम्ही तुम्हाला ओळखू, तुम्ही रील स्टार. म्युझिक चालू झाले. बघा, मूड बनला आता इथे. येत असेल आवाज तुम्हाला. एवढं वेळ शांत होत, त्यांना कळलं तू आली, त्याने लगेच गाणे चालू केले है ना. तर फ्रेंड्स, हे स्टार्टर मागवलेलं आहे आपण. हे बघू शकता, सध्या हे पूर्ण इतकी चिकन आहे. भूक लागली ना मला सिरियसली. तर पण ट्राय करू आता. बघायचं. आता आपला मेन कोर्स पण आलेला आहे. हे तंदुरी रोटी. यार मी किती शोधते याला, फायनली मला इथे भेटली. हा, गेल्या वेळेस हॉटेलमध्ये पण नाही भेटले त्याने. आज तर रोजाचं पोट फुटूच तर तिला चारणार आहे. हे बाबा, तर मला सांग, सगळ्यात पहिलं तुला काय आवडलं? आता मी तुम्हाला सांगते काय काय मागवलं आम्ही. ठीक आहे. हा. हे आहे व्हाईट तंदुरी. हा. इतकं टेस्टी लागतं ना सिरियसली. आणि त्याच्यानंतर हे आहे, चिकन क्रिस्पी. हा हे व्हाईट तंदुरी आहे. हा. व्हाईट तंदुरी. हे आहे चिकन क्रिस्पी. ह्याच्यामध्ये चिकन दम बिर्याणी. ओके. ह्याच्यामध्ये आहे बटर चिकन. आणि ही आहे तंदुरी रोटी. अजून तर येणार आहे. आणि अजून आपण बघू. मला नाही वाटत आमच्या दोघांना इतकं जाणार आहे, बट आम्ही आता फटाफट खाऊन घेतो. लय भूक लागली आता आनंद. हा, ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता मी भाजी टेस्ट करते. चिकन बटर चिकन. त्याच्याबरोबर
बटर चिकनचा मस्त टेस्ट आहे. तुम्हाला आम्ही आहे ना शेवटला या हॉटेलचा ऍड्रेस सांगतो, तुम्ही हा. इथं नक्की व्हिजिट करा, कारण की एवढं भारी टेस्ट आहे ना हॉटेलचा. आणि आपल्या बदलापूरमध्येच आहे, म्हणजे जास्त लांब नाहीये. मी तुम्हाला दाखवतो. आता काय नेक्स्ट आता बिर्याणी. करू तू एवढं सगळं खाणार आहे मग? माझं स्टार्टर मध्ये पोट भरलं. हा ना, तरी पण तुला खायचंय. बिर्याणी तर खाईन ना मी. चल आता तुझं सगळं फेवरेट आहे, आता फटाफट सगळं खाऊन घे. काय बिर्याणी मस्त ना. एक नंबर. आपल्याला कुठे जायचं नाही, आरामात का. काय बोलते? आपल्याला कुठे जायचं नाही, गडबड नाही, आरामात का गाणे ऐकत ऐकत. हा कुठे जेवण जात नाही आता. आपण एक काम करू, आपल्याला एवढं सरत नाही, आपलं स्टार्टरनीच पोट भरलं, एवढं कधी खायचं. हे बघ ना किती राहिले. हे बघा किती हे- बटर चिकन पूर्ण उरलंय. हे हे सुद्धा चिकन उरलंय. क्रिस्पी. चिकन क्रिस्पी रोट्या. रोट्या पण उरल्या आणि बिर्याणी आमची चालू आहे हळूहळू. तर आपला विचार चालला हे पार्सल घेऊन जायचं परत. जेवढे झाले तुम्हाला तेवढं खा, बाकीचं आपण पार्सल घेऊन जाऊ. मग उद्या आपण नाश्त्याला खाऊ. वगैरे सुद्धा आहे आणि डेझर्ट सुद्धा भेटणार आहे. आता डेझर्ट पण मागवलं आम्ही, पहिले हे तर खाऊ आधी. हा ठीक आहे चल. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही माणसाचे पोट कसे एकदम टम भरलेत है ना. आता प्लीज गाडी चालू ना जाताना. मी चालू. हा माझ्या ठीक आहे ताकद नाही. चालवते चला. तसं बी म्हणजे खूप दिवस झाले गाडी नाही चालवली. हा, हा. बाकीचं जेवण होतं ते आम्ही पार्सल करायला सांगितलेलं आहे, कारण कारण जातच नाहीये. परत स्प्राईट पण मागवलाय का नाही. एक स्प्राईट एक्स्ट्रा. स्प्राईट मागवला, पेप्सी मागवली, पोट भरून जेवलो. आता घरी जाऊनच तर आरामात आता झोपायचं. घरी जाऊन झोपायचंय फक्त, कारण की आजचा प्लॅन आमचा बाहेरचा होता ना, तो कॅन्सल झाला. तर मग मला बोलले मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो. नाराज झाली होती फ्रेंड्स माझ्यावर. मी बोललो होतो तिला तुला बाहेर घेऊन जाईन, पण तसं काही झालं नाही, कारण की पाऊस वगैरे खूप चालू झाला. हा. मग सकाळधरनं तोड पाडून बसले होते. तिला म्हणलं चल तुला मी आज ट्रीट देतो. मग मी तिला मस्त हॉटेलमध्ये घेऊन आलो. तिला बोललो तुला जे पण मागवायचं ना ते मागव, म्हटलं बिल मी पे करणार आहे. तर मग तिला जे पाहिजे होतं तिने सगळं मागवलं. मग तिने तंदुरी वगैरे जे पण होतं स्पेशली मागवलं आणि खाल्लं. चालायचं घरी आता. सो फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे झालं होतं, आम्ही निघालो होतो. तर त्यांनी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे आणि आम्हाला बोललेत की मॅडम जाऊ नका, आमच्या तर्फे तुम्हाला डेझर्ट आहे. तर आम्ही त्यासाठी थांबलोय. तर बघू शकता तुम्ही हे डेझर्ट आलेलं आहे, कॅरमल केक. तर आता मी आनंदला चालते. तू खाल्लं का? कसं आहे. वेगळी टेस्ट आहे. तसं तर मी गोड जास्त खात नाही, बट हे मला आवडलं तर मी खाते. घ्या ना चम्मच, घ्या ना. आनंदला गोड पदार्थ खूप आवडतात, खाऊन घ्या आता हे. तर चला आता डेझर्ट वगैरे खाऊयात आणि डायरेक्टली आता घरी गेल्यावर भेटूयात, कारण की इतका पाऊस येतो ना, आता आपण शूट नाही करू शकत ना. डायरेक्ट आता घरी गेला जाऊ. पाऊस. हा. सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत आता घरी जस्ट आणि जस्ट आता पोहोचलोय. तर तुम्हाला माझा आउटफिट कसा वाटला मला सांगा बरं जरा कमेंट मध्ये. हे बघा, मला ऍक्च्युली ना त्याच्यावर हे वेअर करायचे होते, बट हे मी काय झालं माहितीये का, हे थोडीशी साईज ना मला मोठी आली. तर हे कसं थोडं मॅच झालं असतं ना याच्यावर, छान वाटतंय ना. तर असा होता काहीसा आमचा आजचा दिवस. आणि कारण की मला नव्हतं माहिती की आनंद तिकडं घेऊन जाणार आहेत, म्हणून त्यांनी मला नंतर सांगितलं की चला आपण जेवायला जाऊया बाहेर, ते ही गाडीवर बसल्यावर. तर हा आउटफिट मी चूज केला. मला सांगा हा आउटफिट कसा दिसतोय, कसा वाटतंय तुम्हाला. आणि मला कमेंट पण आले होते की ह्याच्या आधीची मी एक शॉर्ट कुर्ती वेअर केली होती, तर त्याची लिंक दे म्हणून. तर त्याची लिंक तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडी वरच मिळेल. हवं तर मी खाली ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी त्या आयडीची लिंक आहे ती मेन्शन करून देईल. ठीक आहे. सो आता आम्ही चेंज वगैरे करतो, आमच्या ओरिजिनल अवतारात येतो. भिकाऱ्यासारख्या अवतारात येतो. सो फ्रेंड्स आता आम्ही आमच्या ओरिजिनल अवतारामध्ये आलेलो आहोत आणि आता बघू शकता आम्ही कसे दिसतोय बिफोर आफ्टर. हा. आणि आम्हाला हा ब्लॉग अपलोड नव्हता करायचा, पण तुम्हाला आमचे डेली ब्लॉग्स बघायला आवडतात फ्रेंड्स, म्हणून आम्ही काय एन्जॉय केला, कुठे गेलो, काय केलं तुम्हाला. तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही जेवायला गेलात, तर ते काय काढायची गरज होती का, अशा काही कमेंट्स येतील आम्हाला, तर हे त्यांच्यावर रिप्लाय आहे की आनंदचं म्हणणं असं आहे की आम्ही डेली ब्लॉगिंग करतो, तर डेली ब्लॉग मध्ये आम्ही काय करतो, कुठे जातो,
काय करतो दिवसभर, घरी असल्यावर काय करतो, बाहेर गेल्यावर आम्ही काय करतो. तर आज आम्ही खूप दिवसानंतर असा विचार केला होता की आम्ही मुंबईला फिरायला जाऊयात. म्हणजे की राहतो तर आम्ही ऑब्व्हियसली मुंबईला, तसं काही नाही, बट टायमातला टाइम काढून कसं काय फिरायला जावं हा आमचा प्रश्न होता. आणि आम्ही जाणारही होतो, बट सकाळपासून कंटिन्युअसली पाऊस चालू होता, तर आम्हाला काही तिथे जाता नाही आले. ठीक आहे. राईट. तर मग मी बरुसून बसले होते. मग आनंद मला काय बोलले की चल आपण बाहेर जेवायला जाऊयात. आणि दिवसभर तर का आपण काय ब्लॉग शूट नाही केला, परत आपल्याला कमेंट्स येतील की तुम्ही डेली Daily ब्लॉग vlog. टाका, डेली ब्लॉग टाका. तर मग आम्ही विचार केला ठीक आहे, मग आता बाहेर जेवायला चाललोय तर आपण ब्लॉग शूट करूयात. आपले युट्यूब फॅमिलीमधून खूप सारे सबस्क्रायबर असे आहेत ज्यांना आपलं डेली रुटीन बघायला आवडतं. ते बोलतो तुम्ही काहीही करा, हा, कसलेही ब्लॉग कमीत टाका, कमी पण टाका. रेसिपी तरी टाका. मला मला सिरियसली वाटलं नव्हतं की तुम्हाला माझ्या रेसिपी सुद्धा इतक्या आवडतील, तर मी नक्की ट्राय करेल तुमच्यासाठी नवीन नवीन. आता मला पिझ्झा सुद्धा बनवायचा आहे, मी घरामध्ये इन्ग्रेडियंट आणून ठेवलेले आहेत, तर लवकरच ती व्हिडिओ येईल तुम्हाला. तर मोटिव्ह हा होता ब्लॉग शूट करायचा, की डेली कमेंट आल्यामुळे आम्ही हा बाहेर जायचा जो प्लॅन आमचा झाला होता तो तुमच्याशी आम्ही शेअर केला. हा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही फ्रेंड्स खूप दिवसाच्या नंतर आज जेवण्यासाठी गेलो. आठवते आपण लास्ट टाइम कधी गेलो हॉटेलला? 3 महिन्यानंतर गेलोय आम्ही. कारण की आम्ही 6 मेला म्हणजे की आमच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि आज 3 ऑगस्ट आहे, म्हणजे की मे, जून, जुलै, ऑगस्ट, आज 4था महिना चाललाय. 4थ्या महिन्यामध्ये आम्ही आज बाहेर जेवायला गेलोय. बघा, विचार करा किती गरीब होत आम्ही. पण आता आपण ते दिवस आणले चांगले. आपण पहिले किती तरसलो सांग बरं. हा, तुम्हाला सिरियसली फ्रेंड्स सांगते मी, जेव्हा आम्ही कामाला असायचो ना, कधी कधी आम्ही ना इतके दमून जायचो, इतके दमून जायचो ना, आमची अशी इच्छा पण एवढी इच्छा व्हायची की आज काहीतरी बाहेरून आणायचं आनंद. तर मी आनंदला बोलायचे, आनंद बाहेरून आणलं तर पोट भरेल का? किंवा ना वस्तूच बाहेर स्टार्टिंगच 100 रुपयापासून व्हायची. तर असं विचार करून एवढी भूक लागली, 2-3 आयटम तरी माणूस आणल, चपाती, भाजी, भात वगैरे. तर असं वाटायचं 300-400 रुपयाचा फटका लागेल, कशाला तेवढं करायचं, जाऊ दे आपण घरामध्येच काहीतरी बनवते मी. आणि कितीही दमलेली असते तरीही मी घरी जेवण बनवायचे, डाळ भात असू देत, बेसन भाकर असू देत, ते खाऊन आम्ही झोपायचो. पण आम्ही असे बाहेर वायफट पैसे खर्च करत नव्हतो. आणि आताही नाही करत आम्ही, आम्हाला ती सवयच नाहीये. बट एक सांगते मी, नाही का, की आपले दिवस पण चांगले आले. आणि काही लोकांना असं वाटायचं की हे खूप जास्त हॉटेलमध्ये जेवतात, म्हणजे की मला मला असे बोलायचे की ही मुंबईची येते, ही जास्त तर बाहेरचं जेवत असेल, हे लोक सारखं हॉटेलमधून खातात. अरे तसं काही कधीच नाही नव्हतं. हॉटेलला गेलो. लग्न झाल्या झाल्या एकदा दोनदा फक्त आम्ही आणलं असेल बाहेरून, त्याच्यानंतर ते पण आम्हाला कधी फ्रेंड्स, कधी बर्थडे असला, कधी हा अॅनिव्हर्सरी असला, ह्याच दिवशी आम्ही गेलो. पण हा अशा ह्या व्यतिरिक्त कधीच आम्ही कुठे कधीच नाही, गेलेलो नाही फिरायला. कारण की बाहेरचं जेवण आवडतच नाही आमच्या दोघांनाही. हा. दोघां आणि दुसरी गोष्ट, आता तशी परिस्थिती पण नव्हती की बाहेर जाऊन खावं. आता आम्हाला बाप्पाने तेवढे चांगले दिवस दाखवले, तर आम्ही हा बाबा आमचे 2 पैसे यूज करून आम्ही, सेव्ह होते. हा, हा 2 पैसे आम्ही बाहेर टाकून आम्ही पुढे खाऊ शकतो, तेवढं तर आम्हाला बाप्पाने दिलेलं आहे आता. सॉरी, मला लय झोप आली, इतके दमले ना आज. माझं डोकं असे, हे डोळे असे जड झालेत एकदम. मस्त वाटलं आज भरपूर दिवसानंतर. तू हा, खुश झाली ना? मी खुश झाले, खूप खुश झाले, कारण की मला आयडिया नव्हती की आनंद मला बाहेर इतक्या छान हॉटेलमध्ये घेऊन जातात. आणि जे पाहिजे ते मागव बोलले. आणि 1-2 आयटमच मी मागवले, बाकी सगळे आनंदनी मागवले होते. हा. आणि तेही माझ्या आवडीचे, जसं की चिकन बटर चिकन ना, हा सॉरी, हा. बटर चिकन झालं, दम बिर्याणी झाली, आणि त्या रोट्या माझ्या आवडत्या होत्या. त्याच्यात स्टार्टरमध्ये चिकन क्रिस्पी मागवली, परत व्हाईट तंदूर मागवली, परत डेझर्ट तर त्यांनीच दिला आम्हाला, त्यांना नंतर कळल्यावर की आम्ही ब्लॉगिंग वगैरे करतो म्हणून. तर ते त्यांच्या तर्फेने आम्हाला त्यांनी दिली ट्रीट. हम्म. तर हॉटेल खूप जास्त छान होतं. आणि हो, हॉटेलची डिटेल कशी सांगायची? हॉटेलचं नाव आहे ऑर्चिड रेस्टॉरंट, आणि हे बदलापूरमध्ये आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला या हॉटेलमध्ये जायचं असेल ना, मी खाली त्यांचा नंबर आणि त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आणि ॲड्रेसही दिसत असेल, तर तुम्ही त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. जे पण बदलापूर वगैरे मध्ये राहत असतील, किंवा त्या रोडने कर्जतला जर जाणार असेल ना, तर त्या रोडला हे हॉटेल लागतं. तर खूप छान हॉटेल होतं, सर्व्हिसही खूप छान होती, आम्हाला आवडलं. जेवण वगैरे एक नंबर होतं, सगळ्या सर्व्हिस पण छान होत्या. आणि मेन गोष्ट, ते हॉटेल इतकं छान होतं, म्हणजे लेट नाईट पर्यंत पण चालू असतं, म्हणजे की 1:30-2 वाजेपर्यंत. म्हणजे कसे कधी कधी एमर्जन्सी मध्ये होतं ना बाबा, कुठे जेवण भेटन, काय होईल. आणि तिथं होम डिलिव्हरी पण होती आनंद. होम डिलिव्हरी हा, ते मेन्यू कार्ड मध्ये वाचलं मी, होम डिलिव्हरी पण होते रात्रीची 2,
1:30-2 वाजता एमर्जन्सी मध्ये कोणाला हवं असेल तर. हे काही प्रमोशन वगैरे नाहीये, हे आम्ही तुम्हाला जस्ट जेन्युइन सांगतोय की बाबा असं असं तुम्ही जाऊ शकता. कारण की गेल्या वेळेस आम्ही हॉटेलला तिथे गेलो होतो ना अॅनिव्हर्सरीच्या, तत्व. हा तत्व हॉटेल, तर मला खूप जास्त आम्हाला कमेंट्स आलते की ते हॉटेल कोणचं आहे, काय तिथे म्युझिक वगैरे चालू होतं, तर ते पण प्रमोशन नव्हतं. तर ते असंच आम्ही गेलेलो, तर आम्ही सांगितलं होतं की ते कुठल्या रोडला लागते आनंद? ते नेवारी रोडला, हा, ते त्या रोडला लागते, बदलापूर रोडला. बदलापूर रोडला. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले डेली ब्लॉग येणारच आहेत आणि कंटिन्यू करत राहा. आणि रोज 2 वाजता तुम्हाला चेक करायचं आहे, आपले ब्लॉग येतील. तर चला फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि रेसिपी अशी शेअर करत राहील मी तुम्हाला. मला फक्त कमेंट करा की तुम्हाला कुठली रेसिपी जास्त बघायला आवडते, किंवा कुठला पदार्थ तुम्हाला बनवायला नसेल येत किंवा माझ्याकडून जाणून घ्यायचा असेल तर मला नक्की सांगा, ठीक आहे? हा. आणि एक कमेंट, एक सेकंड मला बोलू द्या. मला एक कमेंट अशी आली होती की वडापाव माझा पूर्णपणे मेल्ट झाला त्याच्यामध्ये वडा. हा. तर मेल्ट होण्याचं कारण असं आहे, या तर तुम्ही बेसनचा बॅटर एकदम पातळ केला असेल, नाहीतर मग तेल बरोबर गरम झालं नसेल किंवा जास्त गरम झालं असेल, त्यामुळे वडे फुटू शकतात. तेल जास्त क्वांटिटीमध्ये घ्या, म्हणजे की वडे पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडले पाहिजेत. आणि तेल कमी गॅसवर गरम करा, लय झोपेला. तेल कमी गॅसवर गरम करा. आणि वड्यासाठी जो बॅटर बटाट्याचा बनवतो ना आपण, बटाट्याचं ते थोडं थिक ठेवा, बस. बघा बटाटा वडा किती मस्त बनतोय. आणि ते पण नाही जमलं तर बाहेर 12 रुपयाला वडापाव भेटतो, ते मागवा आणि खा. सगळ्यात सोपं, कशाला झंझट करत बसतं. तुला चला, करते झंझट मग. तुमच्यासाठी